तर आम्ही मामाच्या गावाला आलो आहोत यात्रेसाठी। तर आल्याला हा कासर आला। नंतर मम्मीने छान बांगड्या भरून घेतल्या कारण मामाकडून होत्या, कारण माहेराला आल्यावर अशा बांगड्या भरतात। मामी मला पण खूप फोर्स करत होते म्हणून 4-4 बांगड्या घेतल्या मी डायमंड मधल्या। तर बघा आल्याच्या दिवशीच अनु लगेच जम्पिंग जपंगमध्ये बसायला गेली, कारण समोरच होतं, दाराच्या समोरच यात्रा भरते आमच्या। आणि हा कॉट म्हणजे तुटली होती कॉट, तर त्याचा झुला बनवला आहे, त्याच्यावर अनु छान एन्जॉय करते। जेवायला छान बेत होता, त्यामुळे थोडंसं लापशी खाऊन घेतली कारण लापशी खूपच आवडते। संध्याकाळी सगळे छान तयार झालं बघा, दारातूनच पालखी वगैरे चालली आहे, म्हणून मामाच्या गावच्या यात्रेला खूपच मजा येते। छान मी पण तयार झाली। या ड्रेसची जर लिंक पाहिजे असेल तर कमेंट करा मला, नक्कीच मी तुम्हाला कमेंटमध्ये कोड वगैरे देईल। खूपच छान आहे, एकदम कॉटन सिल्क आणि स्लीवलेस आहे। इकडे ढुमकं वगैरे म्हणजे नाही का दंडवट वगैरे असते, त्या दंडवटाच्या झुमक्यावर अनु नाचते बघा, कशी डान्स करते, म्हणजे एकदम फनी, सगळेच हसत होते तिला। नंतर तिने बंद केला कारण हसल्यावर तिला नाही आवडत। हे माझे आजोबा, माझे मम्मीचे पप्पा, अनुचे पंजोबा। नंतर सगळेच तयार होऊन चाललो आहेत आता आम्ही, म्हणजे मी इकडे शाळेला होते त्यामुळे माझे फ्रेंड्स वगैरे सगळे भेटणार होतं, त्यामुळे एक वेगळीच एक्साइटमेंट असते। तर आलो आहोत आम्ही। तर हे बघा, हे मंदिर आहे, पीराची यात्रा असते इथे। माझ्या यात्रेला प्रत्येक वर्षी खूपच मजा येते, म्हणजे काय सांगायचं, आमच्या इकडच्या यात्रेला एवढी येत नाही तेवढी इकडच्या यात्रेला येते। सगळेच खाली बसून प्रे करत होते। नंतर हा घोडा, हा खूपच वर्षाचा आहे आणि तिथे छान फोटोज व्हिडिओज काढले। घरी येऊन पहिला तर ड्रेस चेंज केला, नंतर छान आम्ही स्वयंपाक केला होता, जेवण केलं। आणि बघा आता आम्ही सगळे कसे झोपतो, एका लाईनीवर सगळं म्हणजे अंथरून टाकायचं असं दारामध्ये, खूपच मजा येते इथे तर। आणि नंतर डीजे आला, पालखी वगैरे आली, दारामध्येच आमच्या पालखी येते। नंतर पालखीचं वगैरे दर्शन घेतलं, नंतर डीजे समोर आणून सगळ्यांनीच एन्जॉय केलं, खूपच नाचले सगळेजण, काय सांगायचं। हां, हे बघा पालखी आमच्या दारात प्रत्येक वर्षी येते, त्यामुळे ना जवळून एकदम दर्शन भेटतं। तर गाईज सबस्क्राईब करा प्लीज, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।